नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, TITI पोलीस भरती प्रशिक्षण आणि 72,000 रुपयाची जे शिष्यवृत्ती आहे ते निघालेली आहे. त्याचे फॉर्म सुद्धा सुरू झालेली आहे. ST 12वी पास महिला व पुरुष फॉर्म अप्लाय करू शकता. स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस, संपूर्ण अर्ज करण्याची प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगणार आहे. या पहिले आपण अगर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो याची आपण जाहिरात बघूया. तिथे लास्ट डेट काय आहे आणि काय काय तिथे क्रायटेरिया मागितलं आहे ते आपण इथे बघूया. यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 26/9/2025 ला प्रसिद्ध झालेली आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे. त्याचबरोबर ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही titi.maharashtra.go.in वर इथे सुद्धा हे तुम्हाला PDF भेटून जाणार. त्याचबरोबर इथे बघू शकता पोलीस व सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी 25-26 करिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत. त्याबरोबर इथे विद्यार्थी मित्रांनो इथे दिलेला आहे तुम्ही बघू शकता सदर योजनेच्या सविस्तर तपशील, शासन निर्णय, आवश्यक कागदपत्र व इतर बाबतच्या अधिक माहितीकरिता या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ इथे दिलेलं आहे. भेट देऊन संकेतस्थळावरून लिंक ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावे. त्याचबरोबर सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया जी होणार आहे ते CET कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणून होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुमची हे जे लास्ट डेट असणार अर्ज करण्याची सुरुवात जे असणार आहे सुरुवात डेट 29/9/2025 आणि अंतिम दिनांक जे असणार आहे ते 13/10/2025 असणार आहे. त्याचबरोबर याच्या आता क्रायटेरिया काय आहे ते आपण इथे बघूया विद्यार्थी मित्र. तुम्ही इथे बघू शकता पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाची सूचना. उमेदवाराकडे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्र व इतर बाबी खालीलप्रमाणे. सर्वात पहिले तुमची एक परमनंट ईमेल ID पाहिजे. त्याचबरोबर तुमचा परमनंट मोबाईल नंबर पाहिजे. जो तुमच्या जवळ आहे तोच ईमेल ID आणि तेच मोबाईल नंबर घालावे. त्याचबरोबर उमेदवारांकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराच्या फोटो व स्वाक्षरी खालीलप्रमाणे आहेत. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुमची जे पासपोर्ट फोटो आहे ते 100 KB पेक्षा कमी पाहिजे. JPG फॉर्मॅट, PNG, JPEG. त्याचबरोबर जे स्वाक्षरी आहे तुमची सिग्नेचर आहे ते 20 KB च्या आत पाहिजे. त्याचबरोबर बाकीचे जे कागदपत्र आहे ते PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 250 KB च्या खाली पाहिजे. तुमचा उमेदवारांचा जन्म दाखला किंवा 10वीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचे दाखला हे सुद्धा देऊ शकता तुम्ही जन्माचा दाखला म्हणून. तुमचा आधार कार्ड पुढील व मागील बाजू सहित. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता 10वीचे गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र दोन्ही असेल तर दोन्ही अपलोड करू शकता. त्याचबरोबर 12वीचं जे रिझल्ट आहे आणि जे सर्टिफिकेट असते ते सुद्धा तुम्ही दोन्ही अपलोड करू शकता. त्याचबरोबर इथे पोलीस भरतीला तुम्हाला पदवीची गरज नाही. जर असेल तरी तुम्ही तिथे घालू शकता, नसेल तरी तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्राचे तुमच्याकडे डोमिसाईल पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्षाचे उत्पन्न ज्याला इन्कम सर्टिफिकेट म्हणतो ते 2023-24 किंवा 2024-25 असलं पाहिजे. त्याचबरोबर जमात प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर द्यायची विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे म्हणजे स्टार मार्क आहे म्हणजे तुम्हाला हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनाथ असल्यास त्यांचं तुमचं प्रमाणपत्र, राजपत्र गॅझेटेड नावामध्ये काही बदल असल्यास तर तुम्हाला गॅझेटेड ऑफिसर करून राजपत्र बनवावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता शारीरिक पात्रता काय राहील. शारीरिक पात्रता इथे बघू शकता पुरुष आणि महिलांसाठी पोलीस भरतीसाठी बघू शकता वय 18 ते 33 वर्ष. त्याचबरोबर उंची पुरुषांसाठी उंची जी आहे ते 160 सेंटीमीटर आणि महिलांसाठी जे उंची आहे ते 150 सेंटीमीटर. त्याचबरोबर मुलांसाठी छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर फुगवलेलं 5 सेंटीमीटर तुम्हाला जास्त पाहिजे. त्याचबरोबर महिलांसाठी काही इथे नाही आहे. त्याचबरोबर आता बघू शकता इथे विद्यार्थी मित्रांनो सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण सैन्य भरतीसाठी जे पुरुष आणि महिला आहे त्यांच्यासाठी जे वयोमर्यादा आहे ते 17 ते 21 वर्ष आहे. त्याचबरोबर पुरुषांची जी उंची आहे ते 168 सेंटीमीटर ते महिलांची जी असणार आहे ते 157
इथे पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर पुरुषांची जे छाती इथे पाहिजे ते 77 सेंटीमीटर आणि 5+5 फुगवलेली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. याची जी वयाची जे गणना करणार आहे ते 1/8/2025 रोजी गृहीत धरून करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता ही वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता, पण तुम्ही घाई करू नका. अप्लाय कसं करायचं स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नाहीतर तुम्ही काही भागामध्ये तुम्ही चुकून जाता, कुठे तुम्ही गलत इन्फॉर्मेशन घालता. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला आजच व्हिडिओ किंवा उद्या तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगणार तुम्हाला फॉर्म कसं अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर इथे संपूर्ण माहिती दिली आहे, फोटो कसं, सिग्नेचर कसं, त्याचबरोबर उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जाबाबतची सर्वसाधारण सूचना इथे सुद्धा दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाई नका करू. तुम्हाला जे आहे एक आता जो नंतरचा व्हिडिओ भेटणार आहे त्यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की स्टेप बाय स्टेप कसं फॉर्म भरायचं आहे. अशा प्रकारची अपडेट होती. अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.